फायर ब्रिगेडने पोलिसनी सगळं चांगलं सहकार्य केलं, सगळ्यांना बाहेर काढलं. माझ्यासाठी ते मोठी गोष्ट आहे. देवा पावले माझे, देवासारखं सगळ्यांनी हेल्प केली. माझे वडील सुखरूप आले, ते माझ्यासाठी लय चांगलं आहे. खूप घाबरल्यासारखं झालं होतं. आता सुरक्षित आम्हाला खाली उतरवलं, त्याबद्दल खूप आभारी आहोत आम्ही. कसं वातावरण होतं आतमध्ये? सगळे खूप घाबरल्यासारखं झालं होतं, गुदमरल्यासारखं झालं होतं. जीव घाबरत होता. काही जण बेशुद्ध पण पडायला लागले होते. एकदम फालतू आहे मोनो. एकतर संध्याकाळी लोअर पर्यंत 5:30 वाजता निघलेली ट्रेन, ती इथपर्यंत आता बघा 3 तास झाले आम्ही फसलेलो होतो तिकडे. मध्ये थांबत आली ती वेगळी गोष्ट आहे. तर एकदम फालतू आहे. आतमध्ये किती लोक होते? आतमध्ये कमसे कम 400-500च्या वरती लोक असतील. दरम्यान मोनो रेलच्या या घटनेनंतर जो सुटकेचा थरार होता, त्याही नंतर या मोनो रेलमधल्या प्रवाशांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय सांगितलं आपण ते पाहूया. 4ची गाडी होती, ट्रेन होती ही. ते 5ला आली, 5:20ला आली आणि त्याच्यामध्ये लोड इतका होता की विचारू नको. लोकल ट्रेन मध्ये कशी गर्दी असते. तरी ड्रायव्हर चांगला होता, त्यांनी व्यवस्थित हळूहळू इथपर्यंत तरी आणली त्यांनी. आणि इथे एकदम वाकली गाडी, मग त्यांनी इथेच थांबवली. मग सगळे फायर ब्रिगेड, पोलीस वगैरे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे आले आणि सगळ्यांना हळू. वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही.